नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अकोला शहरात घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। दिनदहाडे घरात सेंध मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 शातिर चोरट्यांना बुलढाणा येथून अटक करण्यात आली आहे। 2 जानेवारी 2025 रोजी रेखा विजय घोडे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवला आणि आकाश प्रकाश पवार आणि उमेश गटरंग पवार या दोघांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींनी खदान, जुने शहर आणि तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोरीची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 15 ग्रॅम सोने, 20 ग्रॅम चांदी आणि एकूण 1,37,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष योगदान राहिले। अकोला पोलिसांची कामगिरी शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी मोलाची ठरत आहे। नागपूरमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी पोहोचलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठी भाषा शिक्षणावर मोठे विधान केले आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठी भाषा शिक्षण हा केवळ राजकारणाचा विषय नसून तो एक गंभीर सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाषेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींची मते घेणे अत्यंत आवश्यक आहे। मराठी भाषा शिक्षणाबाबत सध्या महाराष्ट्रात राजकारण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाने मोठा निर्णय जाहीर केला आहे। सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की मराठी भाषेच्या हक्कासाठी पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही। मराठीसाठी होणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पूर्ण ताकदनिशी उतरून आपला सहभाग नोंदवणार आहे। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपुरात भव्य सत्कार करण्यात आला आहे। यावेळी त्यांनी आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत नागपुराशी असलेलं आपलं विशेष नातं व्यक्त केलं आहे। मुख्य न्यायाधीश भूषण गवई म्हणाले की नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काम करताना त्यांनी अनेक अनुभवातून खूप काही शिकले। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधान सभेचा गौरव करताना सांगितलं की देशाला मिळालेलं हे अद्वितीय संविधानच सामान्य माणसाच्या हक्कांची रक्षा करते। या कार्यक्रमात नागपूर जिल्हा वकील संघटना आणि विदर्भातील वकील संघटनांनी एकत्र येऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला। त्यांच्या भाषणाने केवळ न्याय क्षेत्रालाच नव्हे तर संविधानाच्या मूल्यांनाही नव्याने दिशा दिली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी समोर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा मोहाडी पोलिसांनी छळा लावला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना मालेगाव येथून अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे। ही घटना चक्करवाडी रोडवरील अण्णासाहेब पाटील नगरातील आहे। हिरामण गायकवाड हे आपल्या दुचाकीवरून घरी जात होते तेव्हा हॉटेल रेसिडेन्सी समोर पाठीमागून आलेल्या 3 जणांनी त्यांचा मोबाईल हिसकावला आणि पळ काढला। मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून मालेगावमध्ये छापा टाकून समीर खान, सलीम खान आणि सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम या दोघांना ताब्यात घेतलंय। या दोघांकडून 20,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आलाय। फरार असलेला तिसरा साथीदार लवकरच पोलिसांच्या तावडीत येईल असा विश्वास मोहाडी पोलिसांनी व्यक्त केलाय। नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। नागपूरमध्ये बी पार्क प्रकल्पाच्या अंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्याजवळ बुधवार बाजार परिसरात काम सुरू असताना अचानक मोठा अपघात झाला। पाईल खिसकून 2 पोकलेन मशीन्सवर कोसळल्याने 3 कामगार जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पस्थळी माती काढण्याचे काम सुरू होते। त्याचवेळी आउटर पाईल अचानक खिसकून 2 पोकलेन मशीन्सवर जाऊन कोसळली। या घटनेत 3 कामगार जखमी झाले। तिघांनाही तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ सिव्हिल इंजिनियर सुनील काठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली। मलब्याखाली कोणीही अडकल्याचे निदर्शनास आले नाही। तसेच परिसरातील चावला स्टोर्स, चंदना एंटरप्राइजेस या धोकादायक इमारतीच्या मालकाला सूचित करून शेजारील इमारतींना तातडीने रिकामे करण्यात आले। या अपघातामुळे नागपूर बी पार्क प्रकल्पातील सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत। यापुढे अशा घटना टाळण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाला अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।